हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे दत्त जयंती, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. तर किती छान असा योग जुळून आलेला आहे. पौर्णिमा, दत्त जयंती, त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आलेला आहे. तर छान अशी माझी सकाळी सकाळी घरातलं वातावरण सुगंधी करून घ्यायचे चालू आहे. कारण आता मला करायची पूजा, स्वामींची पूजा ह्यांनी केलेली आहे. आता फक्त मला देवघरातल्या स्वामींना अभिषेक घालून बाकीच्या देवांची सगळी पूजा राहिलेली आहे माझी. म्हणजे त्यांची पूजा झाली पण माझी देवपूजा राहिलेली. तर सर्वात अगोदर तर घरातलं वातावरण सुगंधी करून घेतले. खूप लवकर उठले होते आज, कारण अभिषेक वगैरे घालायचा होता स्वामींना. इकडे छान असं स्वामींना पंचामृताने अभिषेक करून घेतला. स्वामीनामाचा जप पण केला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून. तर खूप छान आजचं वातावरण इतकं घरातलं प्रसन्न झालं होतं ना. अशी जर इतकी सुंदर पूजा झाली ना तर खूप भारी वाटतं बघा. घरातलं वातावरण खूप छान वाटतं. म्हणजे छान मनानेच प्रसन्न होऊन जातं आणि आपल्याला पण दिवसभर खूप छान वाटतं. आणि आज तर काय म्हणजे गुरुवार आहे, त्यातनं मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पण पूजा मांडायची आहे. त्याचबरोबर आपल्या स्वामींना अभिषेक, दत्त महाराजांच्या फोटोला हार वगैरे आणायचं राहिलं आहे. सकाळी सकाळी एवढ्या लवकर दुकानं उघडत नाहीत ना, त्यामुळे सकाळी पूजा ह्यांनी लवकर करून घेतली. पण हार स्वामींना घालायचा राहिलेला आहे. इकडे देवघरातल्या सगळ्या देवांची छान अशी पूजा करून घेतली, फुलं वाहिली. आणि जी आपलं म्हणजे मार्केटमधून आणलेली फुलं देवांना वाहिल्यात. आपल्या बागेतली फुलं काय आणखीन आणली नव्हती. त्यानंतर आलेली आपल्या बागेमध्ये मस्त अशी पिवळी फुलं तोडायला. फुलं तर इतकी लागलेली आहेत ना, पण सगळी फुलं शेंड्याला आहेत, अक्षरशः हातालाच येत नाहीत. ती काठी केलेली आहे ना, तर त्यांनीसुद्धा ओढूनसुद्धा फुलं काही हाताला येत नाहीत. आपली झाड खूप उंच गेले आणि फुलं तर शेंड्यालाच लागतात. त्यानंतर थोडीशी फुलं आणली काढून कशी बशी आणि देवांना वाहिली. आणि आज ह्यांनीसुद्धा मार्केटमधून फुलं आणली होती, कारण हे फुलं आणायला खाली गेले होते स्वामींना हार वगैरे आणायला. त्यावेळेस फुलं आणली. माता लक्ष्मीची पण पूजा करायची होती. आणि इकडे बघू शकताय स्वामींना पण छान असा छोटासा हार आणला दत्त महाराजांच्या फोटोला. तर दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं फोटो एकत्रच आहे, त्यामुळे ते एक बरं पडतं. म्हणजे छान अशी. त्यानंतर मग उंबरा पूजन करून घेतलं. बघू शकताय उंबऱ्यावरती छान अशी रांगोळी आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवून घेतला उंबरा. आणि आज काय आधीमध्ये रांगोळी काढली नाही, फक्त पाकळ्याच ठेवलेल्या आहेत. आणि आजची दारापुढची सुंदर अशी रांगोळी, आजची इतकी रांगोळी सुंदर आलेली होती ना. तर ही सगळी रांगोळी वगैरे काढलेलं उंबऱ्याला लेपन, ह्याचा मोठा व्हिडिओ आपला संध्याकाळी येईल. तो नक्कीच पहा, 9 वाजता व्हिडिओ येईल. कारण छोट्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं शक्य होत नाही ना, त्यामुळे. तर त्यानंतर मग छान अशी पूजा वगैरे मांडून घेतली. आजची पूजा तर खूपच सुंदर झालेली होती. एका ताईची कमेंट आली होती, ताई मागच्या गुरुवारला, की पूजा तुम्ही खूप छान मांडली, पण दागदागिने घाला जरा, असं गजरे बिजरे लावा. तर म्हटलं आज चला छान असं गजरे घालू. दागदागिने घातले देवीला. आणि आजचं रूप तर देवीचं खूपच उठून दिसत होतं. त्याचबरोबर नथसुद्धा घातली. आणि अशी होती आजची गुरुवारची पूजा. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.